नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या 17व्या दिवशी तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे भीती. मित्रांनो, भीती ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असते. कोणी ती कमी दाखवतो, कोणी जास्त अनुभवतो, पण भीती सर्वांमध्ये असते. आज आपण समजून घेणार आहोत की भीती येते का, ती कशी वाढते आणि स्वामी भक्तीने ती कशी कमी करता येते. तर सर्वात पहिलं म्हणजे भीती म्हणजे काय. तर भीती म्हणजे एक मानसिक अवस्था आहे. ती वास्तव नसते, तर भविष्यात काय होईल याचा अंदाज असतो. आपण जे अजून घडलंच नाही त्याची कल्पना करून घाबरतो. भीती का निर्माण होते. तर भीती निर्माण होण्यामागे काही कारणं आहेत. एक म्हणजे अपयशाचा अनुभव, अनिश्चित भविष्य, आत्मविश्वास कमी असणे, सतत नकारात्मक विचार, इतरांशी तुलना. जेव्हा मन अस्थिर असतं तेव्हा भीती वाटते. भीतीचा माणसावर परिणाम कसा होतो. तर भीतीमुळे माणूस अनेकदा निर्णय घेऊ शकत नाही. तो सतत विचार करत राहतो पण कृती कमी होते. भीतीमुळे आत्मविश्वास कमी होतो, विचार गोंधळतात, संधी गमावल्या जातात, मन अस्थिर होतं. स्वामी भक्तीचा दृष्टिकोन. स्वामी भक्ती आपल्याला एक गोष्ट शिकवते, आपण एकटे नाही. जेव्हा ही जाणीव मनात येते तेव्हा भीतीची तीव्रता कमी होते. स्वामीवर विश्वास ठेवणं म्हणजे मनावरचा ताण कमी करणं. एक कथा बघूयात. एक व्यक्ती खूप घाबरत होता. तो प्रत्येक छोट्या गोष्टीला घाबरायचा. नोकरीमध्येही तो निर्णय घेऊ शकत नव्हता, त्यामुळे सतत भीती वाटायची की काहीतरी चुकीचे होईल. एक दिवस त्याने एका ज्येष्ठ व्यक्तीला हे सांगितलं. त्या व्यक्तीने त्याला फक्त एवढंच सांगितलं, भीती आली की काही वेळा शांत बसायचं आणि नामस्मरण कर. त्या व्यक्तीमध्ये बदल कसा झाला. तर त्या व्यक्तीने ते सुरू केलं. सुरुवातीला काही बदल जाणवला नाही, पण हळूहळू त्याच्या मनात शांतता यायला लागली. तो आधीपेक्षा अधिक स्पष्ट विचार करू लागला. भीती पूर्णपणे गेली नाही, पण ती त्याच्या निर्णयावर नियंत्रण ठेवू शकली नाही. भीती आणि विचारांचा काय संबंध आहे. तर भीती ही विचारांमधूनच जन्म घेते. जेव्हा विचार सतत निगेटिव्ह असतात तेव्हा भीती वाटते. तर यामध्ये नामस्मरणाची भूमिका काय आहे. तर नामस्मरण हे मन स्थिर करण्याचं साधन आहे. श्री स्वामी समर्थ हे नाव मनाला एका ठिकाणी स्थिर करतं. भीतीच्या वेळी मन विखुरलेलं असतं. नामस्मरण हे एकत्र करतं. भीती कमी करण्यासाठी काही साधे उपाय बघूयात. एक म्हणजे खोल श्वास घेणं. 2 एकाच वेळी अनेक विचार न करणं. 3 वर्तमानावर लक्ष देणं. 4 म्हणजे नामस्मरण करणं. आणि 5 म्हणजे समस्येवर हळूहळू काम करणं. मन स्थिर असेल तर भीती टिकत नाही. मन अस्थिर असेल तर भीती वाढते. स्थिरता ही सरावाने येते, ही एका दिवसात येत नाही. स्वामी भक्ताचा दृष्टिकोन. स्वामी भक्त समस्या पाहतो पण त्यात अडकत नाही. तो प्रयत्न करतो, तो घाबरत नाही. आजचा विचार करण्याचा मुद्दा असा की भीती खरी आहे की ती फक्त कल्पना आहे. बहुतेक वेळा आपण कल्पनेला जास्त मोठं करतो. आत्मविश्वास वाढला की भीती कमी होते आणि आत्मविश्वास कमी झाला की भीती वाढते. स्वामीवर विश्वास ठेवणे म्हणजे मनाला आधार देणे. तो आधार मनाला स्थिर ठेवतो. आजचा संकल्प करूया. डोळे बंद करा आणि म्हणा, स्वामी माझ्या मनातील भीती कमी करा. मला शांत आणि स्थिर विचार करण्याची शक्ती द्या. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते, पण ती नियंत्रित करता येते. मन स्थिर असेल तर भीती कमी होते आणि स्थिरता सरावाने येते. स्वामी भक्ती आपल्याला हेच शिकवते. शांत राहा, विचार करा आणि पुढे जा. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.